नमस्कार. आहे ओळख. मी सुशील कुलकर्णी आणि आपण पाहत आहात ॲनालायझर. खूप दिवसानंतर आपल्याशी बोलायला आलो आहे, त्यामुळे कदाचित ओळख विसरली असेल असं वाटायला शक्यता आहे. एवढा 20-21 दिवसाचा कालावधी गेला आहे आणि तो का गेला आहे हेही आपल्याला उत्तम पद्धतीनं माहीत आहे. म्हणजे मी कोरोनाबाधित झालो होतो आणि त्यानंतर आता पहिल्यांदाच आपल्याशी बोलायला येतो आहे. मध्यंतरी एक व्हिडिओ हॉस्पिटलमधून केला देखील होता. आता हा सगळा संवाद साधताना माझ्या मनामध्ये आणखी काही प्रश्न आहेत आणि ते प्रश्न म्हणजे की खरंच ह्या 20-21 दिवसामध्ये कोणत्याही विषयावर भाष्य न करता मी 21 दिवस सगळ्यापासून लांब राहू शकलो. एक. दुसरी गोष्ट, मी व्यक्त केलं आहे की नाही केलं आहे, मला काय वाटतं आहे याच्याशीही जगाला देणं घेणं नाही आणि जगात काय घडतं आहे त्याच्याशी मलासुद्धा देणं घेणं नव्हतं. खरं तर आपणच इतके रिॲक्ट होत असतो, आपणच स्वतःला इतकं जगाशी रिलेट करत असतो की प्रत्येक विषयावर आपलं मत आलं पाहिजे असं आपल्याला वाटत असतं. पण समाज माध्यम या सगळ्यापासून मागचा काही काळ दूर होतो आणि आता परत एकदा आपल्याशी संवाद साधायला आलेलो आहे. या सगळ्यामध्ये मला जे काही अनुभव आले, म्हणजे माझा कोरोना आणि माझा कोरोनाचा प्रवास असलं वगैरे काही मी तुम्हाला सांगत बसणार नाही आहे. कोरोना झाला तो माझ्या मूर्खपणामुळं झाला, माझ्या दुर्लक्षामुळं झाला आणि त्याच्यावरचे उपचार अपरिहार्यता म्हणून घ्यावे लागले. सगळं जग दुरुस्त होतं, तसा मीही दुरुस्त झालो. त्यामुळं दुरुस्त होण्यामध्ये वेगळा काही पराक्रम असा नाहीच आहे. पण कोरोना होऊन तो दुरुस्त होण्यापर्यंतचा जो कालावधी असतो ना, त्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी घडत असतात. आपल्याला होण्याच्या अगोदर कोरोनाविषयीची आपली मतं आणि बाधित झाल्यानंतरची कोरोनाविषयीची आपली मतं या सगळ्यामध्ये खूप मोठं अंतर असतं. सगळ्याप्रमाणे अर्थात मलाही ताप, सर्दी, घशात खवखव असं होत होतं. 27 तारखेलाच हा प्रॉब्लेम सुरू झाला होता. 28 तारखेपर्यंत असं फार जाणवलं नाही, पण 29ला मात्र असह्य झालं. तपासणी करून आलो, पॉझिटिव्ह निघाली, हॉस्पिटलला ॲडमिट झालो. या सगळ्या कालावधीमध्ये 28, 29, 30 हे दिवस गेले आणि त्यानंतर मात्र आजार अधिक वाढू लागला, खोकला वाढू लागला. त्यासोबत खोकल्याची उबळ आल्यावर श्वास घ्यायला त्रास जाणवू लागला. 1-2 तारखेपर्यंत कसंबसं उपचार चालू होते, त्यामुळे व्यवस्थित झालं. पण 2 तारखेनंतर मात्र मला देव आठवायला सुरुवात झाली. इतके देव आठवायला सुरुवात झाली की आता मी जगत नाही अशी माझी धारणा झाली होती. सगळ्यांच्या क्षमा मागून झाल्या, बायकोला फोन करून झाला, पोराला व्हिडिओ कॉलिंगवर बघून झालं, आईवडिलांशी बोलून झालं. हे सगळं होत असताना मनामध्ये आता आपण जगूच शकणार नाही ही धारणा होती. कारण श्वास घ्यायला इतका त्रास होत होता की अक्षरशः जीव जातोय अशी स्थिती होती. म्हणजे रेडा, यम, बीम काय हे जे असतं ना, ते सगळं एकदा दिसून झालं होतं. पण डॉक्टरांशी जेव्हा मी बोलत होतो तेव्हा डॉक्टर सांगायचे की तुला जगता येऊ शकेल तुझी इच्छा असेल तर, आणि तुला मरताही येऊ शकेल तुझीच इच्छा असेल तर. जगायचं की मरायचं हा प्रश्न सर्वतः रुग्णावर म्हणजे माझ्यावर डॉक्टरांनी सोडलेला होता. उपचार जे आहेत त्या उपचारांच्यामध्ये कोणताच बदल नव्हता, पण त्रास मात्र खूप होत होता. मला मध्ये ICUमध्ये शिफ्ट करण्यात आलं. ICUमध्ये एकच दिवस थांबवलं, कारण ICUमधलं वातावरण असं विचित्र होतं की त्यात आजाराची भीती किंवा परिणाम कमी होण्याच्या ऐवजी तो अधिक वाढण्याची शक्यता होती. आता खरं तर काय करायचं हा प्रश्न माझ्यासमोर होता. कसं करायचं हाही प्रश्न मोठा होता. पण ठरवलं होतं की आपल्याला जगायचं आहे. या सगळ्यामध्ये जेव्हा माझ्या मनानं आपल्याला जगायचा हा संकल्प नक्की केला, तेव्हा मग मात्र थोडीशी पॉझिटिव्ह एनर्जी यायला लागली आणि मग आपोआपच खोकल्याच्या उबळीवरती, त्यानंतर होणाऱ्या त्रासावरती नियंत्रण यायला सुरुवात झाली. डॉक्टरांनी ब्रोंकायटिस झाल्यास सांगितलं होतं. कफमधून रक्त बाहेर पडत होतं, त्यामुळं अधिकच त्रास, अधिकच भीती वाटत होती. कारण रक्त बाहेर पडत आहे तर काहीतरी भयंकर झालं आहे असं वाटत होतं. ब्रोंकायटिस म्हणजे असा फुफ्फुसाचा आजार की जो ना धड कॅन्सरसारखा आहे ना धड तो न्यूमोनियासारखा आहे. दोन्हीच्या मधलं असं काहीतरी झालं होतं. बोलताना चालताना त्रास व्हायला लागला होता. या सगळ्यावरती मात करायची तरी कशानं? औषधांनी, इंजेक्शन्सनी की अजून कशाने हा प्रश्न होता. या सगळ्यावरती मात करायची असेल तर एकमेव पर्याय होता तो म्हणजे मनातली पॉझिटिव्ह एनर्जी.
मंडळी, कोरोना हा आजार हा श्वसन विकाराशी संबंधित आहे. सर्वाधिक त्रास जो होतो ना, तो फक्त आणि फक्त श्वसन विकाराशी संबंधित होतो. म्हणजे श्वास घ्यायला त्रास होणे, ऑक्सिजनची कमतरता होणे, यासारख्या गोष्टी आपल्याला सातत्यानं जाणवत राहतात आणि याचमुळं आपण अधिक घाबरत जातो. श्वास घ्यायला त्रास झाला की भीती वाढते, दम लागला की भीती वाढते, मग साहजिकच त्या भीतीसोबत हार्ट अटॅकच्या येण्याची शक्यता असते, बाकी आजार जोडले जाण्याची शक्यता असते आणि यातूनच कोरोनामधून परिस्थिती गंभीर होत जाते. कोरोना हा आजार 10 दिवसामध्ये योग्य औषधोपचारानं बरा होतो. म्हणजे मुळात कोरोना या आजारामुळे होणारे परिणाम बरे होत असतात. कोरोना हा आजार बरा नसतो होत. म्हणजे तुम्हाला श्वसनाचा त्रास होतो तो बरा होऊ शकतो, ताप आलेली असते ती कमी होऊ शकते, सर्दी खोकला यासारखे आजार कमी होत जातात. पण त्यासाठी आपली दुर्दम्य इच्छाशक्ती असणं आवश्यक असतं आणि ती जेव्हा आपण ठेवतो ना, तेव्हा या आजारावरती मात करणं खूप सोपं होऊन जातं. काही छोटे छोटे प्रिकॉशन्स घ्यावे लागतात. संपर्कात न येणं हे तर जगजाहीर आहे, पण गरम पाणी पिणं, वाफ घेणं, थंड पाणी टाळणं, आंबट पदार्थ टाळणं, यासारख्या छोट्या छोट्या गोष्टी करून आपण कोरोनाला आपल्यापासून दूर ठेवू शकतो. प्राणायाम, योगासनं तर आवश्यक आहेतच. या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या तर या कोरोनाच्या आजारातून सहजपणे मुक्त होऊ शकतो. मी यासाठी हे सांगायला आलो आहे की मला जेव्हा बाधा झाली होती तेव्हा सुरुवातीला काहीच सिम्पटम्स नाही असं वाटत होतं आणि त्यानंतर ते वाढत वाढत गेले होते. 5व्या-6व्या दिवसापर्यंत ते अधिकाधिक त्रासदायक ठरत चाललं होतं. आपणही जर या साध्या साध्या गोष्टी तपासल्या, याची काळजी घेतली तर कोरोनावर नक्कीच मात करू शकतो. आणखीही बरेच काही किस्से सांगण्यासारखे आहेत. हॉस्पिटल कसं होतं, उपचार कसे होत होते, हे सगळं मी तपशीलवार तुम्हाला सांगणार आहे. एकदाच बोलू नये, खूप बोलायचं नाही म्हणून, पण हे सगळं एक एक हळूहळू आपण प्रत्येक गोष्टी एक एक आपण स्पष्ट करत जाऊ. हे इंटरेस्टिंग अनुभव तुम्हालाही आनंदी वाटतील. पण एक सगळ्यात महत्त्वाची सूचना, महत्त्वाचा सल्ला तुम्हाला मी देतो. कोरोना बाधित झाल्यानंतर किंवा आपण वावरत असताना शक्यतो कोरोनाशी संबंधित बातम्या वाचण्याचं आणि बघण्याचं टाळा. कारण बातम्यामधून सकारात्मक बातम्यांपेक्षा नकारात्मक बातम्या अधिकाधिक येत आहेत आणि याच बातम्यांचा परिणाम आपल्या मनावरती होत असतो. काहीतरी चांगलं, छान, सकारात्मक बघा, वाचा, लिहा, व्यक्त व्हा, ते अधिक चांगलं असेल. माझी माध्यमांनाही विनंती आहे की या काळात फाडणाऱ्या बातम्या देण्यापेक्षा काही चांगलं देता आलं, काही सकारात्मक देता आलं तर ते अधिक चांगलं होईल. अजून कोरोनाच्या उपचाराच्या काळातले अनुभव आपल्याशी शेअर करायचेच आहेत, ते करत राहणारच आहे.